मान्य आहे ताई, सगळं मला मान्य आहे. आजपातूर लय काय काय गैरव्यवहार केलेत मी आपल्या बिझनेस मध्ये. तुझ्या न कळत लय चोर केल्यात. या सगळ्यात त्या सकपाची काय बी चूक नाही. त्याच्यावर आम्ही खोटे आरोप केले आणि त्याला या सगळ्यामध्ये गोवलाय. ताई ताई माफ कर, मला चूक झाली माझ्याकडं. यावर असं कधी बी होणार नाही ताई. शेवटची डाव माफ कर ताई. लाज नाही वाटत? अरे ज्या ताटात जेवला त्याच ताटात शेण कालवताय. भाऊ आहेस ना माझा, आजवर तुझ्यासाठी काय नाही केलं मी, आणि तू ही अशी परतफेड करतोयस. माफ कर म्हणे. अरे किती वेळा माफ करायचं, किती वेळा संधी द्यायची. आता बास, पाणी डोक्यावरून गेलंय. आता यापुढं तुला माफी नाही, तुला या घरात थारा बी नाही. दोघं बी चालतं वा आत्ताच्या आत्ता. ताई असं करू नका हो. आम्ही रस्त्यावर येऊ. या घराशिवाय आम्हाला दुसरीकडे कुठे बी तारा नाही. असं नका करू ताई. याचा विचार ना चूक करण्याआधी करायचा होता. आता उपरती होतीये. आता तुम्हाला घर दिसायला लागलंय. पर घर असं उभं राहत नसतं, जीव आठवावा लागतो त्याच्यासाठी. आणि तुम्ही फकस्त जीव वरवाडत आलाय. लाज वाटते यशवंता तुला भाऊ म्हणायची. लाज वाटते. काय केलेस तुम्हाला भाऊ म्हणून? काय केलेस सांग. इथं राहिलोय की नाही ताई? फुकट नाही राहिलो. ह्या आपला धंदा नावरूपाला यावा, बिझनेस मोठा व्हावा म्हणून रक्त आटवलंय मी बी इथं. तरी बी मी आश्चर्यच का? अहो उर्वशीमध्ये बोलू नकोस. सांग ना का? असं का? हो सगळा बिझनेस आपल्या बाबांचा, आप्पांचा, म्हणजे माझ्या बापाचा. तर मी माझा काही हक्क नाहीच होय त्यावर. तर मीच आश्रित का म्हणून? एक लक्षात ठेवताय, रक्ताचा खरा वारसदार मी आहे. आश्रित कुणी असेल तर तुम्ही सगळे आहात. आणि तरी बी तुम्ही फेकलेल्या तुकड्यावर मी आयुष्यभर जगायचं का? काय सांग ना. हा प्रश्न ना तू स्वतःलाच एकदा विचारून बघ. कारण वारस फकस्त रक्ताने ठरत नसतो. त्यासाठी अंगात धमक असावी लागते. तूच विचार कर, बाबांनी का नाही केलं असेल वारस तुला? त्यांना त्यावेळी ज्यांच्यामध्ये धमक दिसली ना त्यांनाच जवळ केलं त्यांनी. हा बिझनेस मी आणि यांनी मिळून मोठा केलाय, हे विसरू नकोस. आणि दिली होती की यांनी एकदा नाही 4 डाव संधी दिली होती तुला. काय केलंस तू? प्रत्येक वेळी मातीच केलीस ना. हाय का तुझ्या अंगात धमक? चुकलो मी, मान्य आहे मला, चूक झाली माझ्याकडनं. पण चुकीमधनं शिकतो ना माणूस. हा, त्यामुळं वारसा तुटत नसतोय ताई. तो तिथेच असतो जागची जागी.
या तुझ्या अडाणी पोरानं यशवंता अडाणीच आहे त्यो अडाणीच आहे त्यो त्यानं किती वेळा घरदाराला अख्ख्या डाबऱ्यात घातले किती वेळा त्यावेळेस नुकसान नाही दिसलं तुला त्याच्या पाठीशी उभी राहिली की नाही ठामपणे तो का बिनबापाचा पोहार म्हणून लाडाकोडात त्याला वाढवलंस आप्पा गेल्यानंतर मला कोण होतं गत आहे तू होतेस ना मग याला एक न्या आणि मला दुसरा असं का आयुष्यभर नोकरासारखं काम केलं इथं हाताखाली टाचाची जेवल्या पण कधी कोणी कौतुक नाही केलं त्याचं हा पण चूक झाली की लगेच आरोपाच्या पिंजरात उभं केलं मला का आयुष्यभर भावापेक्षा नोकरच वाटलो मी तुला नोकर हवा होता आणि तुला मिळाला बिन पैशाचा गुलाम ताई अगं यशवंता तुला काय हवंय का नको का एवढं विचारलं म्हणजे झालं असं नसतंय का मला बी मन आहे मला बी भावना आहेत स्वप्न आहेत त्याचं काय विश्वासाचं काय आणि हक्काचं काय मामा सुंदर थांब यशवंता माणूस असा दुसऱ्याच्या करणीनं मोठा होत नसतो तो स्वतःची जागा स्वतःच्या कुवतीनं मिळवत असतो तुला स्वतःची कुवत सिद्ध करायची आहे ना दुसऱ्याच्या घरी भाकरी नाही ना तोडायची ठीक आहे कर तुझी कुवत सिद्ध सांभाळ एक वर्षभर हा बिझनेस हा बिझनेस सांभाळ आणि मोठा करून दाखव हे जर तू केलंस ना तर समद्याची मालकी तुझी आय कबूल आई अगं काय बोलायला लागलीस तू याचा काय बी उपयोग होणार नाही वय आहे मला मान्य यशवंता विचार करून बोल यापुढं जर एक बी चूक झाली तर आयुष्यात तोंड उघडायला मिळणार नाही आहे कबूल आई अगं तू पदरात धोंडा बांधून घ्यायला लागलीस बघ याचा काय बी उपयोग होणार नाही मामाला संधी देऊ नकोस तो कसा माहितीये ना आपल्याला आता यामध्ये कोणी बी बोलणार नाही निर्णय झाला म्हणजे झाला अहो अहो ताई स्वीकारलं तुझं आव्हान आजपासूनच